नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या रोहिदास चौकात राहणाऱ्या 35 वर्षीय खासगी सावकार अमित कृष्णात सावंत याने एका महिलेला व्याजाने दिलेल्या पैशाच्या व्याजाच्या मोबदल्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की खासगी सावकार अमित कृष्णात सावंत याने फिर्यादी महिलेस 10% व्याजाने 2 लाख रुपये दिले होते. सदर व्याजाची रक्कम आणि मुद्दल वेळेत फिर्यादी महिलेस परत करता आली नाही याचा गैरफायदा घेऊन आरोपी खासगी सावकार अमित सावंत याने सदर महिलेस व्याजाचे पैसे दे अन्यथा माझ्याशी शारीरिक संबंध ठेव असे म्हणून तिला सन 2023 ते सन 2026 या कालावधीमध्ये फिर्यादी महिलेच्या राहत्या घरी रेळे गावातील लॉजवर, किणी वाठार येथील लॉजवर, सांगली जिल्ह्यातील पावलेवाडी इथल्या माळरानावर आरोपीचा मित्र रोहित कदम यांच्या अल्टो कारमध्ये या ठिकाणी फिर्यादी महिलेस नेऊन तिचे अश्लील फोटो व्हिडिओ काढून ती व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर अत्याचार केला आहे. त्याचबरोबर फिर्यादीच्या जावयास हे अश्लील फोटो आणि व्हिडिओ दाखवून पैसे आणून दे अशी धमकी देत मारहाण केल्याची तक्रार संबंधित पीडित महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. याची दखल घेऊन गांधीनगर पोलिसांनी खासगी सावकार अमित सावंत याला अटक केली आहे. गडमुडशिंगी परिसरात खासगी सावकारांचा सुळसुळाट निर्माण झाला असून व्याजापोटी बंगला, शेत, प्लॉट हडप करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे खासगी सावकार पांढरपेशा बुरखा घालून पांघरत असून त्याला खाकीचे अभय मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काही सावकार तर पोलिसांना हाताशी धरून 1950 करत आहेत, तर काही जण मुदतीतून गेलेला कागद पोलिसांच्या आशीर्वादाने जिवंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही अडचणीत सापडलेले नागरिक तर आत्महत्यांच्या पवित्र्यात असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. तर काही ठिकाणी पुढाऱ्यांच्या नावाचा गैरवापर होताना दिसत आहे. पुढाऱ्यांनी अशा खासगी सावकारांना दूर ठेवणे राजकीयदृष्ट्या उपयोगी ठरेल. तसे न केल्यास भविष्यात तक्रारींचा ओघ वाढण्याची शक्यता असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खासगी सावकारांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.